सजा विश्वांबरा शरणांगत भूत जात वंदोनी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची चरण संताची दुसरे चरण संताची पंचब्रह्माने गजे गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारो निहता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा गुहे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहो गुण दोष पाहो गुण दोष पाहो गुण दोष नका पाहो गुण दोष धाल दास पायाचा धाल दास पायाचा धालो दास पायाचा पाहो गुण दोष धाल दास पायाचा धाल दास पायाचा धाल दास पायाचा चरण चरण गुरुदाता माई माता देविला नका पाहू गुण दुसरा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुवटा आयसे काहून न करा काही आयसे काहून न करा काही पुढे नाही नासजा विश्वांबरा शरणांगत भूत जात वंदोनी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देवमान्य श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून उपदेशपर प्रकरणातला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याऐवजी द्यायचा परिहार तुम्हाला माहीतच आहे, पण तरी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं. आपल्या साधू संतांच्या कृपेने चालत असलेला भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या कृपेने गुरुवर्य लक्ष्मणदादा पुरुषोत्तमपुरीकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच सर्व गावकरी मंडळीच्या तन्मन धनाच्या सहकार्यानं
चालत असलेला भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भागवत कथेचे प्रवक्ते सर्व महाराष्ट्रात प्रख्यात असणारे आमचे हरिभक्तीपरायण मुरली महाराज माव पाटोदेकर यांच्या अमृतमय वाणीतून तुम्ही आम्ही भागवत कथेचं श्रवण करता. विठाला तत्पूर्वी रती महारथी गुणवान आहेत महाराज. गंधर्वासारखे गाणारे आहेत, चंद्रसूर्यासारखे वाजिणारे आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत, सांगणारा सुखाचार्य नाही एवढीच अडचण आहे जरची. सर्व महाराष्ट्रात प्रख्यात असणारे महाराज ज्यांनी एक मृदंग क्षेत्रात मोठं एक महाराष्ट्रात नावलौकिक केलं, कमी वयात नावलौकिक केलं, पण कमी वयात नावलौकिक केलं, असं एक आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट अनंत महाराज नाचन. टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. ते लई मोठ्या मोठ्या जागेवर कार्यक्रम करतात नाना, पण त्याला मला आमचा एकदा वस्तीवरला कार्यक्रम करा. माणूस किती मोठा झाला तर शेवट जिथं जन्माला आला ती बघावं लागतं म्हणलं. सूर्यफुलाचं झाड लई मोठं होतंय, लई मोठं झालं तरी ते मुंडकं कुठं करते खाली करते. कशामुळं? जिथून जन्माला आलं तिथून. तसं म्हणलं तुम्ही लई मोठ्या लोकात फिरायला हे कराय, पण हे जवळचे लोक बघा ना म्हणलं. तसेच आमचे मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण अमोल महाराज खनपटे उत्कृष्ट गायक, महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट आमचे हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज गुलेत उत्कृष्ट गायक भजन सम्राट आमचे माऊली महाराज आहेत, उत्कृष्ट गायक आमचे माऊली महाराज दुसरे आमचे हरिभक्तीपरायण अशोक महाराज आहेत. आणि आज विशेष उपस्थिती ज्यांची कीर्तनात असे आमचे हरिभक्तीपरायण महादेव महाराज चौधरी. हे कार्यक्रमाला कधी येत नाहीत, पण आज माझ्या कीर्तनामुळे नाही आले ते जास्त, तुमच्या गावकऱ्याच्या प्रेमामुळे ते गाडी घेऊन आले. ते गाडी घेऊन आले तर त्याच्या गाडीत मी आलोय. आमचे हरिभक्तीपरायण बाळू महाराज लोणीकर आहेत, आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण बापू आहेत, आमचे हरिभक्तीपरायण किसन महाराज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण सुंदर नाना आहेत. आमच्या संस्थेत वारकरी नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था अनंत महाराज यांचे सर्व विद्यार्थी, सर्वच गावकरी, टाळकरी, माळकरी, पहारेकरी सर्वांच्या प्रेम असतो. आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली यथामध्ये यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न आहे. या सेवेसाठी अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात उपदेश करतात. तुम्ही तर शंका घेणारे लोक सांगताल महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांना, नामदेव महाराजांना, नाथ महाराजांना आदी करून ह्या सर्व संतांना उपदेश करण्याचा उपाधिव्याप सांगितला तरी कोणी? त्याचं उत्तर असं आहे, सज्जन हो मायबाप हो, ते उपदेश करण्यासाठी जन्माला आलते. एक वर्ग असा आहे त्याला जन्माला यावंच लागतं, एकाला आणावं लागतं आणि एक स्वतःहून येत असतो. संत महात्मे हे स्वतःहून उपदेश करण्यासाठी जन्माला आलते. कशासाठी? उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवडा. खरं आणि खोटं निवडण्यासाठी संत महात्मे स्वतःहून जन्माला आले महाराज. आणि संत महात्मे इथं आलेतच कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, आलो या कारणासी, बोलिले तरुसी सात बाबे वर्ताया, सात बाबे वर्ताया, झाडू संतांनी वर्ग आडराणी भरले जग, झाडू संतांनी वर्ग आडराणी भरले जग, बोलिले तरुसी सात बाबे वर्ताया, सात बाबे वर्ताया, झाडू संतांनी वर्ग आडराणी भरले जग, आडराणी भरले जग, झाडू संतांनी वर्ग
आम्ही वैकुंठवासी आणि आलो याच कारणाची. महाराज साधू संत इथं उपकार करण्यासाठी आले. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर आले घर वैकुंठ येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर वैकुंठ आले घर उपकारासाठी, महाराज सांगतात येथे उपकारासाठी ना आले घर जा वैकुंठे. उपकार करण्यासाठी आलेत. पण ऐका, उपकार कोणावर करण्यासाठी आलेत? आपकार्यावर सुद्धा उपकार करण्यासाठी आलेत. आणि संत म्हणतात कोणाला? तुम्हाला सांगतो, एक नाथ महाराजाची ओवी सांगतो. महाराज, उपकार्यावर उपकार करणं हा व्यवहार आहे महाराज. पण साधू संतांना आपकार्यावर सुद्धा उपकार केला. महाराज, नाथ महाराज सांगतात ना, अपकार्यावरी जो कोपला तो कोपे तात्काळ नागवला. अपकार्या ज्याने उपकार केला आणि तो चिदादोला परमार्थी. महाराज, परमार्थी त्यालाच म्हणून घेण्याचा अधिकार आहे. कोणाला? ज्यानं आपकार्यावर उपकार केले. म्हणून साधू संतांना महाराज येऊन आपकार्यावर सुद्धा उपकार केले. आणि संत महात्मे उपकारासाठी झाले. स्वतःहून येतात ते संत महात्मे. आणावं लागतं देवाला. पंढरीचा देव आणिला भुतळा किंवा आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा. अव्यक्त ते आकार आले, रूप आले गुणवंता. आणावं लागतं देवाला. आणि सज्जन हो, मायबाप हो, जन्माला यावंच लागतं ते तुम्हा आम्हाला. कशासाठी? माऊली नव्या त्यामध्ये सांगतात, आगा कर्मी जे उरावे तरी ते सुखदुःखी फळावे. तव ते भोगावया यावे ते आहे का? केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजली मिले ऐसा कीर्ती, उपजल्या मिले ऐसा कीर्ती. हरिमुखी गाता हरबली सीता, हरिमुखी गाता हरबली सीता, हरिमुखी गाता हरबली सीता, हरिमुखी गाता हरबली सीता. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. महाराज म्हणतात कशासाठी? गेलेल्या जन्मातलं जे कर्म राहिलेले ते कर्म करण्यासाठी तुम्हा आम्हाला इथे यायचंय. कर्म करणार नाही म्हणणारा वेडा आहे महाराज. तुमच्या आमच्या हातानं कुठलं ना कुठलं कर्म घडणार आहे. महाराज म्हणतात नाही चांगलं कर्म केलं तर वाईट कर्म करतात. महाराज सांगतात वाईट कर्म करण्यासाठी तो त्रास आहे तेवढाच खर्च आहे, आणि चांगलं कर्म करण्यासाठी तो त्रास आहे तेवढाच खर्च आहे. मग तुमच्या इमानदारीनं सांगा, चांगलं कर्म करावं दोईकडं त्रास सारखाच असेल सर आणि खर्च सारखाच असेल तर चांगलं कर्म करावं का वाईट करावं? चांगलंच करावं ना. महाराज म्हणतात परमार्थात सुद्धा कष्ट आहेत महाराज, आणि संसारात सुद्धा कष्ट आहेत. आता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे नाना, म्हणजे परमार्थात काही कष्ट नाही. ज्याला काही जमत नाही लोक म्हणते त्याला म्हणते जा तिकडं, आयल्या नगरला सप्ताह सुरू झाला जा तिकडे. अरे त्याचं काय काम आहे इथं? महाराज म्हणते इथं माणसं पाहिजेत, पण कोणते पाहिजेत? जातीचे पाहिजे, जातीचे. तुका म्हणे येथे पाहिजे तुका म्हणे येथे पाहिजे
माने ते पाहिजे जातीचे, येड गबाळ्याचे काम नाही. इथं गबाळाचं काम नाही. काय लोक म्हणते त्याला संसारात काही जमत नाही, जाय परमार्थात. अरे परमार्थात एक परमार्थ म्हणजे सोपं नाही महाराज. कोणी उठावून परमार्थ करावं एवढं सोपं नाही महाराज. अरे भक्ती म्हणजे काय सोपी नाही. महाराज म्हणले भक्ती कठीण आहे. किती कठीण आहे? भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, जीवने तो बळी भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, तुमच्यामुळे मी प्रमाण म्हणत नाही करत. मी आता जवळ आणून सोडतोय ना. पण हे कसं होतंय तुम्हाला सांगतो, नवीन रस्त्यानं पहिले गाडी जरा दचकत येत पुढं. विठाला महाराज म्हणतात भक्ती भक्ती म्हणजे सोपी नाही. महाराज म्हणतात भक्ती किती कठीण आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. महाराज म्हणतात पोळी पण कोणती? सुळावरली पोळी. ती पोळीचे महाराज म्हणले, पण पाटावर बसून ताटात घेऊन थाटात खायची पोळी नाही म्हणले. पोळी पण कोणती पोळी? शिळावरची पोळी. आणि असा एखादा ती पोळी प्राप्त करणारा, त्याला जगद्गुरु तुकोबाराने 3 विश्लेषण दिलेत. कोणते कोणते? बळी, विरळा आणि शूर. विठाला भक्ती म्हणजे तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला सांगतो सर, इथं माझ्यासह तुम्ही आपण कोणीच भक्ती करण्याच्या लायक नाही. काय भक्ती शब्द 2 अक्षरीच आहे. किती अक्षरी? 2 अक्षरी. पण भक्ती म्हणजे त्याग आहे. भक्ती म्हणजे वैराग्य आहे. भक्ती म्हणजे समर्पण आहे. आणि ते भक्ती करण्याच्या लायक आपण कोणी नाहीत महाराज. आपण नुसतं म्हणायचं. खरी भक्ती कशाला म्हणते तुम्हाला सांगतो. मोतीराम महाराज फळेकर म्हणून तुम्ही नाव ऐकून असताना, बरोबर आहे का? मोतीराम महाराज फळेकर विरक्त महात्मा. अहो ज्यानं पैशाचा विटाळ नाही करून घेतला शरीराला, असा इतका फकड विरक्त महात्मा. ते जर महाराज संध्याकाळी झोपले ना, संध्याकाळी झोपले आणि त्यांच्या हातावर असा 1 रुपया 8 आणे टाकला ना, त्याचा हात असा व्हायचा. कसा? असा असा. पैसे टाकले की असा व्हायचा. आता आपला कसा होतोय? येऊ द्या किती विठाला इतके विरक्त महात्मा ते महाराज. ते गंगेला स्नानाला जायचे नाना रोज. आणि गंगेला एके दिवशी स्नान केलं त्यांनी. ते कोपरी घालीत होते. कोपरी. आता कोपरी हे जुन्या माणसाला कळती. कोपरी नवीन गचपॅन्टीवालीला कोपरी काय कळणार आहे? आणि ती मला का कळती सांगू का? आमचे आजोबा घालीत होते. आमचे आजोबा म्हणजे कत्रू महाराजाचे, गणू महाराजाचे आणि आमचे आजोबा, त्याच्या वडिलाचे वडील आणि आमच्या आईचे वडील, ते म्हातारं कोपरी घालीत होते बाबा आमचे. म्हणून मला कोपरी कळते. ते कोपरी घालायचं म्हातारं कोण? मोतीराम बाबा. गंगेला स्नान केलं महाराज. आणि एका माणसानं, भावनिक माणूस, त्यानं 5 रुपये त्यावेळेस त्यांच्या खिशात टाकली. आता 5 रुपये टाकल्यावर बाबांना आंघोळ केली. आंघोळ केली आपला सहज हात घातला कोपरीत खिशात. हात घातला तर 5 रुपये होते. मग त्यांना काय केलं, ते 5 रुपये काढले खिशातले बाजूला टाकले. पैसा लक्ष्मी ना महाराज, पैसे तर लक्ष्मीच ना. आणि ती कोपरी अंगातून काढली आणि फुकून दिली. म्हणले ही पैशाला बाटली म्हणली. काय म्हणले? हिला पैशाची सवय लागली म्हणले. याला भक्ती म्हणते. अजून तुम्हाला दृष्टांत सांगन. भक्ती म्हणजे विठाला गोंदवलेकर महाराजाच्या आईला काशीला जायची इच्छा झाली. काशीला आता चला म्हणले आई काशीला जायचं. आता चांगला मुहूर्त आहे, आई संग जायचं चांगला मुहूर्त आहे. निघाले महाराज. गोंदवलेकर महाराज आणि त्यांच्या आई काशीला निघाले. असा सुटक्यास भरली, बॅग भरली आणि वाड्याच्या बाहेर येऊन थांबले. बाहेर येऊन थांबल्यावर त्यांच्या आईनं त्यांच्या नोकराला बोललं आणि सांगितलं, म्हणले सगळे कवाडं व्यवस्थित लाव जा, ढोरं पाणी पाजा, तिकडे घोडं उपाशी राहील, सगळं व्यवस्थित निवेदन सांगायला. त्यावेळेस गोंदवलेकर महाराजाच्या लक्षात आलं, आपण काशीला निघलोत म्हणले, पण आईचा जीव वाड्यात घोड्यात ह्याच्यात गुंतला म्हणले. थांबा म्हणले आई, आजचा मुहूर्त चांगला नाही म्हणले. महाराज काशीला जायचंच कॅन्सल केलं आणि गावात आले. गावात आल्यावर पंच कमिटी गोळा केली आणि पंच कमिटीला सांगितलं, आपलं म्हणले जमीन, बंगला, वाडा, घोडा सगळं जिकायचंय म्हणले. आता कोणी काय इकरी काढ्या लोक घ्यायला तयारच आहेत. ते म्हणले बोला. ते म्हणले गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं नाही तुम्हीच बोला म्हणले, बघा व्यवहार कसा आहे. जमीन बंगला सगळं गोंदवलेकर महाराजाचं विकायचं, पण घेणाराच्या मनावर सौदा. तुम्ही सांगा म्हणले केवढ्याला द्यायची. आता घेणाऱ्यानं सांगितलं एवढ्याला द्या. ते म्हणले झालं, घ्या इकडे म्हणले पैसे. पैसे घेतले महाराज आणि पैसे गावातल्या पंच कमिटीकडे गोळा केले आणि या पंच कमिटीला सांगितलं, म्हणले ह्याचं जिलेबीचं, लाडूचं, बासुंदीचं गावाला जेवण द्या. आणि महाराज सगळा घोडा म्हणजे जमीन बंगला सगळं ऐकलं आणि आईला म्हणले, आई चला म्हणले आजचा मुहूर्त चांगला आहे. निघाले महाराज. मला एक सांगायचंय,
गोंदवलेकर महाराजाला काशीला जाण्यासाठी त्यांनी जमीन बंगला सगळं इकलं आणि काशीला गेले. आमचे महाराज लोक काशीच्या टिरपा काढतात आणि बंगले बांधतात. किती भक्ती करण्याच्या लायक आहेत आपण. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात कष्ट संसारात भीत आणि कष्ट परमार्थात भीत. आपण ऐका, तुम्हाला सांगतो, संसारातल्या कष्टाला फळ नाही महाराज, परमार्थातल्या कष्टाला फळ आहे. परमार्थात जर एकदा हरिपाठ करून मिळाला, एकदा, अहो रोज करणार नाही, एकदा जर हरिपाठ करून मिळाला आणि तो जर बैल येऊन जन्माला जायचा असेल बैल येऊनीत, तर त्यो बैल होतो कोणता. आपल्या भागात त्याला कठड्या म्हणतात, त्याला काही भागात पोळ म्हणतात, काही भागात त्याला जाना म्हणतात, काही भागात त्याला वळू म्हणतात. पण भागाभागाचा फरक असतोय. आता भागाभागात काही भागात कसं असतं गुरुजी तुम्हाला सांगतो, काही भागात कीर्तनाला जितके लोक आलेत तितके महाराज कीर्तन झालं की महाराजाच्या 10 रुपये देऊन, 20 रुपये देऊन, 50 रुपये देऊन आपल्या आपल्या आयपतीनं पाया पडतात. आपल्या इकडे करावं सुरू असं म्हणत नाही मी, आणि करायचं असलं चांगला नियम आहे, पण आजपासून नाही. आजपासून नाही, काल्याच्या कीर्तनापासून करा. आता त्या दिवशी माझं दिंडूरला कीर्तन होतं. दिंडूरला आमच्या अनंत महाराजाला माहिती आहे, महाराज नुसते मला पाया पडण्याची 400 रुपये झाली. म्हणलं चांगल्या गाड्या इकडे मस्त आहे म्हणलं. ते नियम आपल्या इकडे नाही, काही भागाभागाचा फरक असतो. तसं काही भागात त्याला, मला सांगायचं काय होतं, काही भागात त्याला जाना म्हणतात, काही भागात त्याला कठाळ्या म्हणतात. महाराज म्हणतात एकदा जर हरिपाठ करून मिळाला आणि तो जर बैल येऊन जन्माला जायचा असेल तर त्यो बैल होतो कोणता, कठाळ्या. म्हणजे गावात फिरणारा बैल होतो. विठाला विठाला मला सांगायचं एक महाराज, परमार्थातल्या कष्टाला फळ आहे महाराज. इथं काही करा तुम्ही, मंडप झाडा, फळ आहे महाराज. संसारातल्या कष्टाला फळ नाही. संसार वृक्षच असा आहे, ज्ञानोबराय सांगते वांजोटा वृक्ष, वांजोटा या फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता. बरोबर आहे का बाळ महाराज. संसार वृक्ष असा आहे महाराज, ह्याला फळं लागत नाही, फुलं लागत नाही. संसार वृक्ष वांजोटा आहे, वांजोटा. विठाला संसार किती करा 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 आणि आट्याक आला की मरा. काय संसारात महाराज येतं ते. पण जाऊ द्या, तुम्ही माझ्यासह तुम्ही आपण सगळे संसारी माणसं आहेत. आता जुन्या संसारिकांना, जुन्या माणसाला, वयस्कर माणसाला विचारा, बाबा काय जुन्या माणसानं महाराज इतका संसार केला, किती हाडाचे काढ होस तर संसार केला, रक्ताचं पाणी होस तर ज्या माणसानं संसार केला त्याला विचारायचं, बाबा कसं काय संसारात. ते म्हणतं काय तथ्यत नाही, उगा संसार म्हणजे एरंडाचं गुराळ. आणि एरंडाचं गुराळ कम म्हणते त्याला अनंत महाराज. तुम्हाला सांगतो, लग्नामध्ये एरंडाचं गुराळ किती दिवस सरक चालल्यावर एक आधन निघन गुरुजी. अहो किती दिवस चालवा, आधनच निघत नाही. म्हणून ह्याला एरंडाचं. लग्नात मांडव केवढ्याचा द्या महाराज, केवढ्याचा द्या, लाख रुपयाचा द्या, नाही तर 2 लाखाचा द्या. पण लग्नात तुम्हाला सांगतो एरंडाचा मांडव द्यावा लागतो. कमून द्यावा लागतो आनंद महाराज. तुम्हाला माहीत नसेल, त्याच्यातून निघलात तुम्ही पण माहीत नसेल. ते तुम्हाला सांगतो थाटात आला नवरदेव, ते नवरदेवाला उपदेश आहे देव, अरे कितलंही थाटात नको हे उगं एरंडाचं कुऱ्हाळ आहे. त्यासाठी एरंडाचा मांडव आहे. विठाला म्हणून मला सांगायचे, कष्ट संसारात भीत महाराज आणि कष्ट परमार्थात भीत. पण परमार्थातल्या कष्टाला फळ आहे महाराज, संसारातल्या कष्टाला फळ नाही. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणते इथं आल्यावर कर्म करावंच लागतं. आता कर्म करणार नाही म्हणणारे वेळेत महाराज, तुमच्या आमच्या हातानं कुठलं ना कुठलं कर्म घडणारच आहे. महाराज म्हणते नाही चांगलं केलं तर वाईट करतात, आणि वाईट कर्म करण्यासाठी तोच त्रास आहे तेवढाच खर्च आहे, चांगलं कर्म करण्यासाठी तोच त्रास आहे तेवढाच खर्च आहे. ह्याला ज्ञानेश्वर महाराज एक ओवी सांगतात, आगा उजो वाटा चालावे ना तरी पायाची शिनवावे, ना आडरानाने धावावे तरी त्याची. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, इथून आपल्याला लोणीला जायचंय. दत्ता महाराज सरळ रस्त्यानं गेल्याच्या नंतरही पाय दुखतेतच आणि वाकड्या रस्त्यानं गेल्याच्या नंतरही दुखतेतच. मग सरळ रस्त्यानं दुखून द्यावा का वाकड्या? सरळनं दुखून द्यावा ना. याच्या पुढच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज दुसरा दृष्टांत सांगतात, पै शिळा का शिदोरिया दाटनेक धनंजया वाहती जे विसावया मिळी जे ते घेपे. आता पूर्वीच्या काळातला दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पूर्वीच्या काळामध्ये 2 मित्र पायी प्रवास करत असताना एक जणानं 2-4 भाकरी घेतल्या बांधून, दुसरं म्हणला काय घेतलं वजं, ते म्हणला भाकरीत. म्हणला किती वजं असेल? त्यानं सांगितलं 2 किलो. ह्यानं 2 किलोचा दगड उपरण्यात म्हणला आणि टाकला पाठशी. मला आता झालं की नाही वजं सारखं? महाराज म्हणतात, बाबा दगडाचं वजं वागवण्यापेक्षा भाकरीचं वागवून येतात, मुक्कामाला तरी कामी येईल. विठाला विठाला. याच्या
पुढच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज पुन्हा दुसरा दृष्टांत सांगते. दही जळाची या घुसळणा व्यापारो सारिखाची विचक्षणा वाळवे तिळा घाना गाळणेक. ज्ञानेश्वर महाराज सांगते दही मंथन करण्यासाठी तीच क्रिया आहे आणि पाणी घुसळण्यामध्ये तीच क्रिया आहे. मग दही घुसळाव का पाणी घुसळाव? दहीच घुसळाव ना. वाळवे तिळा घाना गाळणेक. महाराज म्हणते वाळूचा घाना गाळण्यात तीच क्रिया आहे आणि तिळाचा गाळण्यात तीच क्रिया आहे. विठाला विठाला याच्या पुढच्या ओवीत पुन्हा ज्ञानेश्वर महाराज दुसरा दृष्टांत सांगतात. आकुल स्त्री दांड्याच्या गाय परघर रिगाल्या जरी साय तरी गा सुपची सांडणी जे केवी. आता ह्या ओव्या करून सांगवलं मी तुम्हाला. कम सांगवलं कर्मच करायचं ना. वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा महाराज म्हणतात असं कर्म करा. ह्यासाठी सांगायला ना. वाईट कर्म करण्यात तो त्रास आहे तेवढाच खर्च आहे आणि चांगलं कर्म करण्यात तो त्रास आहे तेवढाच खर्च आहे. म्हणून ह्या ओव्या सांगायला ना. का उगो महाग गोळ्या संपल्या म्हणून थोडं सांगायला का मला हुकी आली म्हणून थोडं सांगायलो. काही माणसं म्हणतात ना काय महाराजाला हुकी आली द्या. विठाला महाराज काय सांगितली मी ओवी. आकुल स्त्री दांड्याच्या घाय परघर रिघाल्या जरी साय तरी गा सुपची सांडणी जे केवी. आता तुम्हाला सांगतो ह्या ओवीचा अर्थ अनंत महाराज फुले महाराज ह्या ओवीचा अर्थ खरा वयवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध कीर्तनकारांना सांगावं. कशामुळं? जसं महाराज म्हणते पिकलेलं शेंदडू खायला गोड लागतं तसं जरा निबर कडू लागतं. आता तुम्हाला सांगतो महाराज सांगतात ना पिकली या शेंद कडूपणा गेले त्याचा कडूपणा गेलेला असतोय. पण तुम्हाला आता ते सांगण्यासाठी वयवृद्ध ज्ञानेश्वर महाराजांची अधिकारवाणीतली भाषा आहे महाराज. वयवृद्ध ज्ञानवृद्ध कीर्तनकाराचं लोकांना पटतं महाराज आणि त्यांनी सांगायला सोबत काय काय गोष्टी वयात आल्यावर बोलायला शोभतात महाराज. पण तरी आधी तुम्हाला सांगतो दृष्टांत म्हणून सांगतो तुम्हाला. एवढा खालच्या दर्जाचा अर्थ नाही त्याचा. आधी ओवी बघा. आकुल स्त्री दांड्याच्या गाय परघर रिगाल्या जरी साहे तरी गा सुपची सांडणी जे केवी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आमची एक लग्नाची माता भगिनी तिचा नवरा रोजच पिऊन येऊन मारायचा. रोजच पिऊन येऊन मारायचा. तिने एकच विचार केला याचा रोज मार खाऊन जगल्यापेक्षा दुसरा केलेला बरा. महाराज तिनं योगायोग दुसरा केला. त्यानं पहिल्या दिवशी मारायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्याला सोडणं गुन्हा झाला का नाही? विठाला याच्या पुढच्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज पुन्हा दुसरा दृष्टांत सांगतात. परी धर्म पत्नी धांगडी ठोकिता जरी कवडी आणि तरीच का परवडी आणावी अंगा. ह्या ओवीचा अर्थ खरंच वयवृद्धानं सांगाव पण सांगतो तरी चालता चालता. विठाला महाराज म्हणते लग्नाची बायको लग्नाचीला तो त्रास आहे तेवढाच खर्च आहे. धांगडी धांगडी म्हणजे तुमच्या भाषेत काय म्हणायचं असेल तर म्हणा. धांगडी म्हणजे ठेवलेली आंग्र केली काय म्हणायचं असेल तर म्हणा. महाराज म्हणते धांगडीला तोच त्रास आहे आणि लग्नाचीला तोच खर्च आहे. धांगडीला तोच खर्च आहे. मग कोणती करावं? लग्नाचीच करावं ना. याच्या पुढच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज मिलिटरी मधलं उदाहरण सांगते. आगा पाठी लागल्या गाय मरण न चुकीची पाय तरीच समोरीला काय आगळ नकीचे. महाराज सांगतात मिलिटरी मधला माणूस मरणाच्या भीतीने जर महाराज त्या रणांगणातून जर बाहेर पळून चालला तर त्यातली मिलिटरी मधले माणसं काय करतात त्यालाच गोळी घालून मारतात. महाराज म्हणतात अरे मागच्याची गोळी खाऊन मरोस तर युद्ध करत असताना मर ना. युद्ध करता करता मेला तर तिथं स्मारक तरी बांधल्या जाईल. आणि खरंय महाराज तैसे आवडते करणे अर्जुना मी निमिलापणे अरे हित भारे अर्जुना असा सैराट वाघ. विठाला पुन्हा ह्यासाठी एक रामायणातला दृष्टांत सांगतो तुम्हाला. राजा रावणानं मारीच मामाला बोलवलं आणि सांगितलं म्हणला मामा हरणाचा वंश घेऊन प्रभू रामचंद्राच्या पुढे जा. प्रभू रामचंद्र तुमच्या पाठीमागं लागल्याच्या नंतर मागून सीतेला घेऊन येईन म्हणला मी. मारीच मामानं सांगितलं म्हणला रावणा प्रभू रामचंद्र लहान होता का? लहान. त्यावेळेस एका बाणानं शिरडून समुद्राला लावला होता म्हणला. पण ते आता मोठा झाला असेल म्हणला मला मारल्याशी राहणार नाही. त्यानं सांगितलं म्हणला मामा तुम्ही जर माझं एवढं काम केलं ना अर्ध राज्य देतो. त्यानं सांगितलं देशील पण केव्हा? मी परत आलो तर. मी काय परत येत नाही तुझं राज्य काही मला मिळत नाही म्हणला. काय उपयोग होय? जातो तर प्रभू रामचंद्राच्या बाणानं मरतोय आणि तुझ्या राज्याचा काय उपयोग म्हणला मला. म्हातारा तरसाला ताकाला लाडू घातले लोकाला काय उपयोग झाला म्हणला. अरे जिवंतपणी म्हाताऱ्याला ताक नाही भेटलं आणि मेल्यावर आख्या गावाला लाडूची पंगत का म्हणले वडिलाचा तेरावा आहे. पण
काय जित्या नाही अन्न भुके नाही अन्न भुके नाही अन्न आणि मेल्यावरही पिंडदान बरोबर आहे ना? हेच आहे ना विठाला विठाला जातो तर म्हणला तिकडे रामाच्या बाणानं मरतोय आणि तुझ्या राज्याचा काय उपयोग आहे म्हणला मला. त्यानं सांगितलं म्हणला मामा तुम्ही जर माझं एवढं काम नाही ना केलं म्हणला एका बाणानं शिरडून समुद्राला लावणार आहे म्हणला. महाराज मारीच मामानं विचार केला जातो तर प्रभू रामचंद्राच्या हातानं मरतोय आणि नाही जात तर रावणाच्या हातानं मरतोय. रावणाच्या हातानं मरून अधोगतीला जाण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातानं मरून उद्धार तरी का करून घेऊ नये. म्हणून महाराज म्हणतात बाबा तैसे आवडते करणे अर्जुना मी निमिलापणे. अरे अर्जुना असा सैराट वाग तुम्हाला सांगतो वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा महाराज म्हणतात असं काय ऐसे का हो करा काय ऐसे का हो न करा काय ऐसे का हो न करा ऐसे का हो न सांगतात महाराज सांगतात बाबा हो असं काही करा की जे केलं असता पुढं नाच नाही असं कर्म करा की विठाला विठाला पुढं नाच न पावणारं कर्म करा. आता तुम्हाला सांगतो आपण संसार करतो महाराज हे सुद्धा कर्मच आहे. चांगला व्यवहार करणं चांगलं कर्म आहे, वाईट व्यवहार करणं वाईट कर्म आहे. संसार करणं नाना एक कर्म आहे महाराज, आणि चांगला व्यवहार करणं चांगलं कर्म आहे, वाईट व्यवहार करणं वाईट कर्म आहे. यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एका माणसानं एका माणसाचे लाख रुपये बुडिले, सावकाराचे एका माणसानं, आणि बुडिल्यावर मेला. आता पैसे बुडिणारं मरतो महाराज आणि व्यवहार व्यवस्थित करणार मरतो. पण तुम्ही ऐका ह्यासाठी विठाला विठाला एक जणांना लाख रुपये बुडिले मेला. म्हणलं बरं झालं, मला सावकाराचे लाख रुपये बुडिले. आता मेल्यावर काही दिवसानं महाराज सावकार बी मेला. सावकार मेल्यावर ह्याच्या पोटी जन्माला आला 4-5 पोरीच्या पाठीवर एकुलता एक पोरगा. आता 4-5 पोरीच्या पाठीवर एकुलता एक पोरगा म्हणून, आणि एकुलते एक पोरं लय किडके असतात, आणि किडके नसले तर जरा विचित्र असतात. एकुलते एक विठाला तसे आजचे लेकरं सगळेच विचित्र आहेत महाराज, आणि स्टँडर्ड लेकर आहेत. आज लेकरं बघा कोणाचे बी लहान लहान लेकरं असले ना, कोणाच्या लेकराला शेंबूड नाही काय नाही. माहिती पहिले लेकरं शेंबडेन मेकडीन काय आहे चालायचं काय सांगायचं. आता आमच्या लहानपणी आम्ही ज्यावेळेस शाळेत जात होतो ना, त्यावेळेस काय काही लेकराच्या कुठं शेंबूड, इथं शेंबूड, इथं शेंबूड. एक पोरगा आमच्या संग इतकं शेंबूड होतं, आता विषय निघाला म्हणून सांगतो, इतकं शेंबूड सर त्याच्या शेजारी कोणी बसत नव्हतं, आणि त्याच्या शेजारी जर कोणी बसलं तर ते दुपारा जेवत नव्हतं, इतकं मशीळ वास येत होता त्याचा. आता तुम्हाला सांगतो ते काय करायचं, त्याला एकट्याला एक बेंच होता, ते काय करायचं लिहितानी अनंत महाराज ते लिहिलं ना असं खाली बघून, माझ्याकडे बघा ना, खाली बघून लिहिलं ना, खाली बघून लिहिलं की त्याचा शेंबूड असा माणसाला वाटतो पडतोय, पण ते पडून देत नव्हतं, ते पडून देत नव्हतं. जवळ जाऊन दे सर, त्याची एक खोबी होती, ते जवळ जाऊन दे जवळ, आणि असा सर माग वडील काय रेल्वेची पटरी. विठाला गणेशराव
राव खरंच ना मला फक्त त्याच्याकडे मी 4-5 मिनिटाला बघायचो मला ते बघा वाटत त्याचं असं रेल्वेच्या रोळासारखं सर्र मागे म्हणलं काय माणूस आहे म्हणलं विठाला तसं त्याला 4-5 पोरीच्या पाठीवर एकूण ते एक पोरग झालं महाराज आणि ते पोरग किडकं उठलं की आष्टीला उठलं की परतूरला उठलं की जालन्याला त्या पोराचा असा दवाखान्याचा खर्च 90,000 झाला आणि 90,000 झाल्या पोरग चसलं म्हणजे कळतं ना मेल्यावर आमच्या भागवतकार महाराजासारख्यानं सांगितलं जरी त्याचं लग्न नसलं झालं त्याचा विधी मार्ग करून टाका म्हणले. आता तुम्हाला सांगतो दवाखान्याला 90,000 खर्च झाला आणि विधी मार्गाला त्याच्या 40,000 लागले. किती गेले 90 गुणिले 40 किती झाले 1,30,000 कमी व्याजानं का होईना त्यानं वसूलच केली. मला हे सांगायचंय विठाला विठाला म्हणून महाराज म्हणते बाबा कर्म चुकत नाही. आज कर्म करण्यास स्वातंत्र्य आहेत महाराज. आपण गुले महाराज माऊली महाराज कर्म करण्यास स्वातंत्र्य आज काही करा तुम्ही स्वातंत्र्य आहेत पण उद्या भोगण्यास स्वातंत्र्य नाहीत महाराज. विठाला किती काय दृष्टांत सांगा तुम्हाला सांगतो. 2 मित्र सर असे पुण्याला गेले घरच्याच्या मुकाट्या गेले समजा घरच्याला माहीत नाही असे पुण्याला गेल्यावर तिथं त्याने एक हॉटेलचा धंदा सुरू केला आणि श्रीमंत झाले ते त्याचं प्रारब्ध चांगलं महाराज 10-5 वर्षात त्यांना फार काळ मोठा बदलला. त्यानं मोठं हॉटेल घेतलं तिथे आणि दोघांना जागा घेतली भरपूर म्हणजे दोघाला रायपुरती. पण आता हे राग गेलेले होते एकाला वाटलं आता एवढं आपण एवढे इकडे येऊन एवढे पैशावाले झालोत म्हणला आणि दोघा जणांचा वाट आहे म्हणला ह्याच्यापेक्षा एकजणाला काय करू मला एकजणाच्या मनात वाईट विचार आला मला ह्याला खलास बी केलं याच्या घरच्याचा फोन नाही काही नाही माहिती नाही काही नाही म्हणला जाऊ दे जमतोय म्हणला आणि मग म्हणला आपण हॉटेलचे आणि जागेचे मालक आपण हो म्हणला. महाराज त्यानं काय केलं त्याला खलास करून टाकलं एका मित्राला. आता खलास केल्यावर काही मागमुद्दा लागून द्याला नाही त्यांनी पण योग असा महाराज त्याचं काही दिवसानं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्याला एक मुलगा झाल्यावर तो मुलगा मोठा झाला शाळेत जाऊ लागला. काही दिवसानंतर त्याला अशी बिमारी झाली महाराज भयंकर मोठी बिमारी झाली. त्याच्यापासले सगळे पैसे संपल्यावर डॉक्टरनं सांगितलं म्हणले तुमचा मुलगा नीट होईल म्हणले पण अजून पैसे लागतील. त्यानं सांगितलं म्हणला काही करायला तयार आहे म्हणला मी हॉटेल इकीन म्हणला जागा इकीन म्हणला पण महाराज मुलाला वाचवा. डॉक्टरनं सांगितलं मग जमतोय म्हणला. मग त्यानं काय झालं महाराज हॉटेल इकली तरी पैसे कमीच पडायले. मग त्यानं जागा इकली सगळी आणि पोरगा व्हेंटिलेटरवर टाकला. व्हेंटिलेटर टाकल्यावर सगळं संपलं महाराज. जमीन माझी हॉटेल संपली घर संपलं पैसे संपले आणि महाराज व्हेंटिलेटर बाजूला काढलं की तो मुलगा मरण पावायचा म्हणजे बेसुद्धा अवस्थित व्हायचा. पण एके दिवशी व्हेंटिलेटर काढ्या त्या पोरानं सांगितलं म्हणला पप्पा ते म्हणला काय मला ओळखीलच का म्हणला ते म्हणला ओळखीलं वागा तुला तू मग पोरगा नाही म्हणला मी. अरे तुझ्यासोबत आपण म्हणला पुण्याला गेलो तो मित्र आहे म्हणला मी तुझा. अरे म्हणला अर्धी जागा देण्यासाठी आणि अर्धे पैसे देण्यासाठी आणि अर्धी हॉटेल देण्यासाठी तू मला मारलंस म्हणला. आता चाललो म्हणला सगळंच घेऊन आता बस म्हणला टाळ्या वाजवायची. मला सांगायचं एक प्रारब्ध कर्म चुकत नाही महाराज. कर्म काही करा चुकतच नाही. म्हणून महाराज म्हणतात बाबा असं कर्म करा जे केलं असता पुढून नाश न पावणार. आता तुम्हाला सांगतो आमचे कीर्तनकार लोक महाराज लोक सांगतात पंढरीची वारी करा आळंदीची वारी करा. काय माणसं म्हणतात महाराज वारी करणार नाही. महाराज म्हणतात वारी करणार नाही म्हणून भागणार नाही पंढरपूरची केली तर दवाखान्याची करशील नाही आळंदीची केली तर पोलीस स्टेशनची करशील पण वारीच करशील म्हणले. विठाला आता काही माणसाला तुम्हाला सांगतो हे 10-5 रुपये पट्टी देणं अन्नदान करणं हे उगं मोकार खर्च वाटतोय महाराज. सप्त्यात पैसे खर्चणं म्हणजे काय लोकांना मोकार खर्च वाटतो. हे मोकार खर्च नाही महाराज. तुम्हाला सांगतो तुम्ही जर ह्याच्यात इथं नाही पैसे खर्चले तुमचे पैसे वाचले असं कधीच होत नाही महाराज. तुम्हाला वाटतंय वाचले पण वाचत नाही. इथं 10-5 रुपये नाही दिले ह्याला दृष्टांत आमचे गुरुवारी इंगळे दादा एक दृष्टांत सांगायचे म्हणले. ते म्हणले इथं आपण 10-5 रुपये वाचले म्हणजे पैसे वाचत असं नाही म्हणले. एका माणसानं काय झालं म्हणले त्याच्या पोराला सिल्फर चप्पल आणली आणि ते पोराला हाणत होता. महाराज म्हणले का म्हणून हाणतो रे पोराला. त्यानं सांगितलं म्हणला महाराज ह्याला सिल्फर चप्पल आणली म्हणले आणि ह्याला सांगितलं म्हणले जिन्याच्या पायऱ्या चढत असताना एक पायरी सोडून चढत आहे. ते म्हणले कशामुळं काय नाही म्हणले तेवढी चप्पल उघडायची कमी होईन म्हणला. मग महाराज म्हणले काय झालं हाणायला का म्हणून काय नाही म्हणले महाराज कार्टले विचित्र 2 पायऱ्या सोडून चढलं. महाराज म्हणले मग फायदा झाला ना. तो मला चप्पलचा फायदा झाला पण चेटी फाटली ना म्हणला 2 पायऱ्या चढल्यामुळं. इकडे वाचवाय गेला पण इकडे घालून बसला ना तसं इथं महाराज विठाला
म्हणून महाराज म्हणते बाबा असं कर्म करा की जे केलं असता पुढं नाच नाही, पुढं नाच न पावणारं कर्म करा. संसार करणं कर्म आहे महाराज, पण तुम्हाला सांगतो यातलं पुढं काही कामाला येणार नाही. महाराज म्हणते संसार करू नका असं सांगितलं नाही. नका त्याजूर अंडा पोरे, सुखी बांधा माड्या घरे, सुखे करावा संसार. महाराज म्हणते संसारिक माणसानं पैसे जोडायचे जरूर, पण महाराज जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, जोडोनी आधार उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. महाराज म्हणते संसारिकांना पैसे कमवायचे जरूर कमवायचे महाराज, आणि पैसे कमविण्याचा अधिकार सर फक्त संसारिकाला आहे. ग्रस्त आश्रमीनं पैसे कमवायचे नाही. ग्रस्त आश्रमीनं महाराज संन्यासी धर्म घोकावी अक्षरे. ग्रस्त आश्रमीनं पैसे कमवायचे नाही, काय नाही महाराज, पैसे फक्त कमवायचे संसारिकांनाच. पण लय उलट झालंय आता. आता तुम्हाला सांगतो संसारिक वाल्यापेक्षा ग्रस्त आश्रमीपेक्षा महाराज संन्यासी जास्त पैसेवाले झालेत. ग्रस्त आश्रमीचे पैसे 2 नी, संन्यासाचे 3 नी. म्हणून महाराज म्हणते बाबा असं कर्म करा की जे संसारात महाराज हे मेल्यानंतर कामाला येणार नाही ना. महाराज म्हणते असं कर्म करा पुढे नाही ना सजा, आणि संसारात किती कमीलं हे पुढं कामाला येणार नाही ना महाराज. महाराज सांगतात ना, धन मिळविले कोट्यान कोटी, संगे नये रे लंगोटी, तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणा संगे गेले नाही. काय सोबत नेता आलं येते महाराज. आता कोणी मेला, श्रीमंत मेला का गरीब मेला का, काय नेता येतं सोबत हो. ठरलेलं मटेरियल सगळ्याला काय, 5-700 गवऱ्याचा उंडा, बांधायला सुतुळीचा बिंडा, पाणी प्यायला खापराचा हांडा, आणि फोडायला खडकावरला धोंडा. का श्रीमंत मेला थोडा टीलचा हांडा देतात, काहीच नाही महाराज. किती कमी हो, मन वाडग्यात धन गाडग्यात आणि हे थाडग्यात आहे. विठाला राजा रावणा एवढा श्रीमंत माणूस पुन्हा होणे नाही. राजा रावण किती श्रीमंत होता महाराज. राजा रावणाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात महाराज. आणि तुकाराम महाराज आमच्यासारखे महाराज नव्हते कोणाचं वर्णन करणारे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे 5वा वेद म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. ते काय कोणाचं वर्णन करतात का. आता आम्ही पैसे दिल्यावर खरंच कुठं कीर्तन करतो ना, धाब्यावर कीर्तन करत बसलो आम्ही. त्यातले जगद्गुरु तुकाराम महाराज नव्हते महाराज. तुकाराम महाराजांना सांगितलं, पाषाणा परीस भूमी जांबुनंद, वंशाचा संबंध धातयाचा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, सामुदाय गाडा राक्षसांचा, आईशी सहस्त्रजा सुंदरा कामिनी, माझी मुख्यरणी मंडोदरी. मंडोदरीला मुख्य म्हणले कोण, जगद्गुरु तुकोबार आहे. मंडोदरीला मुख्य का म्हणले, मंडोदरी विद्वान बी होती आणि स्वरूपान होती महाराज. मंडोदरी स्वरूपान होती. किती स्वरूपान होती. मंडोदरी ज्या झाडाला महाराज फळ लागत नाही, फुल लागत नाही, अशा झाडाखाली जर मंडोदरी गेली त्या झाडाला दुसऱ्या दिवशी फळ फुल ऑटोमॅटिक लागायचं महाराज. मंडोदरीचं सांगायलो एवढी स्वरूपान होती. आणि विद्वान किती होती मंडोदरीला. सर उद्या काय होणार आहे लंकेत हे आज कळत होतं, उद्या काय होणार आहे इतकी विद्वान होती महाराज. किती उद्या काय व्हायचंय लंकेत तर आज कळायचंय. आपल्या बायकोला काल काय झालंय आज माहित नाही, आणि माहित नाही म्हणून बरं आहे, आणि जर माहित झाल्या उभा धिंगाणा उभा आडवा नाही. होय भागवताजी बरोबर आहे का, उभा धिंगाणा आडवा नाही. महाराज म्हणते बाबा हे कर्म मेल्यानंतर कामाला येणार नाही. म्हणून महाराज म्हणते असं कर्म करा की जे केलं असता पुढं नाच नाही, पुढे नाही नाच जा. तुम्ही म्हणता महाराज जाऊ द्या, मगापासून तेच लावलंय, नाच न पावणारं कर्म, नाच न पावणारं कर्म. नाच न पावणारं कर्म आहे तरी कोणतं हो. महाराज म्हणते नाच न पावणारं कर्म हेच आहे. कोणतं. शंभरा शरण अंगात, शंभरा शरण अंगात, विश्वंभरा शरण विश्वंभरा शरण विश्वंभरा शरण विश्वंभरा शरण
बापून राईटच प्रमाण आणलं महाराज. विश्वांबरा शरणांगत भूत जात वंदोनी, सगळं जगतच विश्वरूपानं पाहून शरणांगती करणं. महाराज सगळं जगतच विश्वरूपानं पाहून शरणांगती करणारा खरा आमचा वारकऱ्याचा धर्म आहे. तुम्ही म्हणता कशावरून? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद ब्रह्मा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, पण भेदाभेद ब्रह्मा मंगळ. महाराज म्हणते जोपर्यंत आमच्यातले आमच्यात भेद जात नाही, तुमच्यात नाही बरं का, आमच्यातले आमच्यात जोपर्यंत भेद जात नाही तोपर्यंत सगळं जगत स्वरूपानं दिसत नाही महाराज. विठाला विठाला विठाला, आणि भेद आमच्यातले आमच्यातच आहे महाराज, तुमच्यात नाही. तुम्ही समाज म्हणजे कोरी पाटी महाराज, बिघडीत आमचे लोक. तुम्हाला ह्याच्यावर एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला, तुम्ही समाज म्हणजे कोरी पाटी महाराज. आता तुम्हाला सांगतो, परमार्थाचं दुर्दैव असं झालंय सर, एका महाराजानं दुसरा महाराज पाहिला की तेवढा अप्रतूच. महाराजावर समाज करणारा, महाराजावर प्रेम करणारा समाज भरपूर आहे महाराज, पण दुर्दैव असं आहे महाराजावर महाराज प्रेम करणारा नाही. हे दुर्दैव आहे. विठाला विठाला तुम्ही समाज म्हणजे कोरी पाटी, पण बिघडीत आमचे लोक. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल. एका गावात एक वळीत, आपल्या गावाशेजारी वळीत कुत्री येली, कुत्री, आणि त्याचे पिले चांगले खाकारल्यावर ती कुत्री सकाळी पिलेला पाजायची आणि त्याला सांगायची, बाळा हो पिल्या हो, बाहेर जाऊ नका, जग फार विचित्र आहे. ती रोज सांगायची आणि जायची म्हणजे उदरनिर्वाह करायला. पण ते लहान लहान पिले ह्या लहान लहान लेकराच्या नादी लागल्याने दिवशी गावात आले. आता ते गावात आल्यावर पिले दिसायला तसे होते. काही माणसानं त्याला महाराज चॉकलेटी टाक, बिस्किट टाक, त्याचं कौतुक करायले. हे पाहिलं त्याच्या भावकीच्या लोकांना, त्याची भावकी गावात फिरणारी, ते म्हणले आपल्याला नाही जमायचं म्हणले. अरे त्याला बिस्किट टाकायले, चॉकलेटी टाकायले, तर आपल्याला म्हणले एका हातात भाकर मागन पुढं ठोका म्हणले. कसं जमन म्हणले हे आपल्याला. मग त्यानं काय केलं महाराज, त्याला अर्ध्या वाटात जाऊ दिलं घरी जाताना, आणि असे अर्ध्या वाटात गवशिले ते कुत्र्याचे पिले, आणि असे तोडे का नाही रक्ता भांबाळ केले. आता ते लहान लहान पिले ते घरी आरडत गेले. आता घरी गेल्यावर घरी जाऊन थांबल्यावर त्याची आई आली. त्याच्या आईनं लांबून पाहिलं, तिने विचार केला, म्हणले ती जवळ गेली त्याच्या, आणि त्याला बोललीच नाही 2 मिनिटं, आणि सांगितलं म्हणले तुम्हाला सांगत होते बाहेर जाऊ नका, जग फार विचित्र आहे, बाहेर जाऊ नका, जग फार विचित्र आहे. त्यावेळेस पिल्यानं दिलेलं उत्तर लय गोड आहे. ते पिले म्हणले आई जग काहीच विचित्र नाही, ह्या जगासारखं चांगलं दुसरं काहीच नाही म्हणला. ते पिले म्हणले ह्या जगासारखं दुसरं काहीच चांगलं नाही, विचित्र आहेत म्हणले आपले लोक फक्त. तसे विचित्र आहेत आमचे लोक. विठाला म्हणून महाराज म्हणते सगळं जगतच विश्वरूपानं पाहून शरणागती करणारा खरा वारकऱ्याचा धर्म आहे. महाराज म्हणते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, पण भेदाभेद ब्रह्म अमंगळ. विठाला विठाला सगळं जगतच विश्वरूपानं पाहून. अहो साधू संतांना कुठे आणि कशात देव दिसत होता, आपल्याला कुठं देव दिसाना महाराज. आपल्याला देवळात देव दिसाना, आमच्या कीर्तनकारात दिसाना, टाळकऱ्यात दिसाना, घरी म्हातारा म्हातारी दिसाना,
दिसला आता जर पोराच्या मध्ये दिसतोय. वा विठाला विठाला माफी मागून सांगतो तुम्हाला एवढं, मी तुम्हाला सांगितलं ना पहिल्या स्टार्टला खालच्या दर्जाचं बोलतच नाही. लोकायला फक्त आता सर नाना अण्णा दोनच भाषा कळतात. माफी मागून सांगतो, एक म्हणजे मोबाईल आणि दुसरी म्हणजे बैल, या दोनच भाषा कळतात. विठाला विठाला अहो तुम्हाला सांगतो, आता आम्हाला भेटतात ना लोक असे नवीन लग्न झाले. एक जणाच्या पोराचं नवीन लग्न झालं, ती म्हणली महाराज आमच्या पोराला कोणाचंच कळाना, बापाचं कळाना, भावाचं कळाना, मोह कळाना, कोणाचंच कळाना, मग फक्त बायकोचं कळतंय म्हणली. म्हणून मी सांगतो काय, दोनच भाषा, कोणती, एक म्हणजे बैल आणि दुसरा म्हणजे मोबाईल. विठाला म्हणून सगळं जगतच विश्वरूपानं पाहून शरणांगती आणि देवप्राप्तीसाठी शरणांगती. शरणांगती म्हणजे नम्रता, आणि नम्रता महाराज खरं भक्तीचं लक्षणच काय असेल तर नम्रता आहे. नम्र झाला भूता देणे कोंडिले आनंदा, हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग. महाराज म्हणते देवप्राप्तीसाठी नम्रता. अहो देवप्राप्तीसाठी नम्रता. अहो साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. व्यवहारात एखाद्याकडून आपल्याला 10-5 हजार रुपये पाहिजे असतील, त्याच्यापाशी नम्रता दाखवा लागेल ना. आता नानाकडून 10,000 रुपये न्यायचे, नाना मला काम आहे बा, 8 दिवसात वापस करतो, पण द्यावाच लागते, अशी नम्रता दाखवा लागेल ना. आणि नेल्यावर एकदा महिनाभर नाही देणं हो द्या, पण नेतानी नम्रता दाखवा लागेल ना. विठाला नम्रता म्हणजे महाराज म्हणते बोलणं चांगलं पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा माझा मराठाची बोल कौतुके. विठाला विठाला बोलणं चांगलं पाहिजे. बोलणं चांगलं असलं काम होतं हो गुरुजी. तुम्हाला सांगतो, असं बोलायचं माणसाला पुरुषाच्या हृदयाचा छेद घ्यायचा, असं बोलायचं, काका मामा काही म्हणायचं, पण चांगलं गोड बोलायचं. गोड बोलल्यावर काम होते. आता काही माणसं असं बोलतात, काही माणसं बोलणं आणि इचकलेलं काम मिळणं, काही माणसं बोलणं मिळालेलं इचकणं, काही न बोलणं लगेच इचकणं. विठाला महाराज म्हणजे बोलणं चांगलं पाहिजे महाराज. विठाला म्हणून महाराज सांगतात विश्वांबरा शरणांगत आणि भूत जात बंधोनी. महाराज म्हणते सगळं जगतच भूतरूपानं पाहून जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, किंवा जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. विठाला विठाला किंवा महाराज सांगते भूती देव म्हणून भेटतो या जना, पण उत्तरार्ध ऐका नाही हे भावना नरणारी. भावना नाही, पटत नाही, विश्वास नाही. महाराज म्हणतात भावना नाही, पटत नाही, विश्वास नाही, म्हणूनच देव भेटत नाही. महाराज म्हणतात विश्वास पाहिजे. आता महाराज म्हणतात जाऊ द्या तुमचा आमच्यावर विश्वास नसेल, आता आम्ही इतकं सांगतो, अहो आम्ही जाऊ द्या किती महाराज किती लोक मेले. महाराज म्हणतात ना, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले ना, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. महाराज म्हणले किती सांगावं लोकाला विश्वास नाही. महाराज म्हणतात आमच्यावर विश्वास नसेल नसू द्या, पण श्रुती माता काय सांगते हे तरी पाहतान का नाही. श्रुतीचे ने गाफळ, श्रुतीचे हे गाफळ, श्रुतीचे ने गाफळ, श्रुतीचे हे गाफळ, श्रुतीचे गाफळ,
सार मूळ जाणून सार मूळ विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगते, श्रुतीचे कान नेघा फळ आणि सार मूळ जाणून, मुळात सार काय आणि आसार काय हे तरी जाणून पाना. महाराज म्हणते सार हे आमच्या देवाचं नाव आहे महाराज, आसार संसार आहे. म्हणून महाराज म्हणते याचा विचार लवकरात लवकर करा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार 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 नाम विठोबा तुझे सार, म्हणून शिळपाणी जपतसे वारंवार. किंवा येऊनी नरद्या विचारावे ते सार, धरावा पै धीर भजन मार्गीचा. किंवा फलकट तो संसार येथे सार भगवंत विठाला 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 विठाला. महाराज म्हणते सार हे आमच्या देवाचं नाव आहे महाराज, आणि आसार संसार आहे याचा विचार करायचा. विठाला विठाला विठाला. तुम्हाला अजून सारा आसाराची निवड करून सांगतो. तुम्ही आम्ही सूचना ऐकणारी मंडळी सगळे शेतकरी माणसं आहेत महाराज. शेतकरी खळ्यामध्ये धान्य उधळत असताना सार धान्य हे बाजूला काढून घेतो, आसार भुसकटाचा त्याग करतो. आमच्या माता भगिनी दही मंथन करत असताना सार लोणी हे बाजूला काढून घेतात, आसार ताकाचा त्याग करतात. आपण सोनं घेऊन सोनाराकडे गेल्याच्या नंतर तो सोनार सार सोनं बाजूला काढतो आणि बट्टेबाज सोनं बाजूला काढतो. विठाला 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 विठाला. मग इतकं सांगितलं महाराज. राजहंस पक्षाच्या पुढं दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवल्याच्या नंतर तो राजहंस नावाचा पक्षी सार दूध पिऊन घेतो आणि आसार पाण्याचा त्याग करतो. निवडी वेगळे चराली पाणी राजहंस दोन्ही वेगळा राजहंस दोन्ही वेगळा. निवडी वेगळे चराली पाणी राजहंस वेगळा राजहंस दोन्ही वेगळा. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. क्षीर आणि पाणी. महाराज पाण्याचा आणि दुधाचा निवड करणारा राजहंस पक्षी. आता इतकं सांगितल्यावर सार काय ना आसार काय हे कळतं ना महाराज. महाराज म्हणते सार कळालं तरी फायदा आहे आणि आसार कळालं तरी फायदा आहे. महाराज म्हणते ज्याला सारही कळत नाही ना आसारही कळत नाही काय उपयोग आहे. आंब्यासारखा आंबा पिकला तर रस होईल, कच्चा राहिला तर लोणचं होईल, पण इजळक्या आंब्याचं काहीच होत नाही. महाराज एक तर आंब्यानं कच्चा राहावा, नाही तर एक तर पिकावा, पण त्याच्या मधला आकार होऊ नये. मधला कोणता आकार आहे. महाराज म्हणतात एक तर तुम्हाला सांगतो कच्चा राहावा, नाही तर पिकाव, पण गाभुळा होऊ नये. गाभुळा. आणि लोक आता गाभुळ्यानंच बेजार आहेत महाराज. कोणाला मेळ लागा ना, कशाचा मागेल तिचे कार्यक्रम झाले ना, कोणालाच मेळ लागा ना, कोणा संग लोक तितकेच म्हणजे लोक गाभुळे झाले. विठाला एक तर पिकाव नाही तर कच्चा राहावा. कच्चा राहिला तर लोणचं करून खाता येते. आणि पुन्हा एक त्याच्यातली अवस्था अनंत महाराज. पिकाव काही काही माणसं काही काही कसं काम आहे. काही काही आंबा पिकला 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 म्हणून तरच नाचतोय. निदान मी म्हणतो पिकल्यावर नाचू तरी नाही. विठाला म्हणून महाराज म्हणतात बाबा हे सारे आमच्या देवाचं नाव आहे, आसार संसार आहे, याचा विचार लवकरात लवकर करा. महाराज म्हणते त्याचा विचार याच योनीमध्ये करता येतो, नंतर याचा विचार करता येत नाही. तुका म्हण हा
विठाला विठाला तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. महाराज सांगते तुका म्हणे पुढे काही आणि वाट नाही यावरी. याच्यानंतर विचार करता येत नाही, या चिवणीमध्ये विचार करता येतो. खऱ्या बऱ्याचा विचार या चिवणीत करता येतो. पापा पुण्याचा विचार याच चिवणीत करता येतो. तुका म्हणे पुढे काही आणि याच्यानंतर वाट नाही. महाराज म्हणतात या चिवणीत परमार्थ करण्याचं ज्ञान आहे. इतर योनीमध्ये महाराज म्हणतात पशु पाप पुण्य काय हे जाणे ते, उत्तम मध्यम भोग भोग येते. पशु पक्षी फक्त भोग प्रधान वर्ग आहे महाराज, आणि मानवच असा वर्ग आहे की विचार प्रधान वर्ग आहे. म्हणून याच देही घडे देवाचे भजन म्हणण्यापेक्षा देवे दिला देह भजन महाराज म्हणतात खरा देहच भजनासाठी दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. या जन्माची इति कर्तव्यताच काय संत भजन आहे. नाथबाबा भागवतामध्ये हे सांगतात पाऊले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी किंवा निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्योनी तो देवाचा विश्वास बुडवणी विशेष येवोनी निजबतन. विश्वासघात केला तुम्ही आम्ही माणसानं महाराज. जी वस्तू ज्या कामासाठी आली त्याच कामासाठी वापर व्हायला पाहिजे. तसा संसार महाराज म्हणतात देह भजनासाठी दिलाय, पण भजनाचाच वापर नाही एवढंच आहे फक्त. भजनात वापर आहे का आता? अहो सप्त्यात वापर नाही तर भजनासाठी काय सारखा विठाला विठाला. म्हणून महाराज सांगते तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. विश्वांबरा शरणांगत भूत जात वंदोनी विठोबा यथामध्ये यथावकाश संकल्पित वेळेत अभंगाचा शब्दाचे भावार्थ संपलाय. बरोबर आहे ना? 5 मिनिटांना अगोदरच मी सांगत असतो प्रत्येक कीर्तनात 5 मिनिटांना अगोदरच सोडतो ना मी बी. आता कीर्तन महाराजांना कसं केलंय हे लोकांना काय घेणं देणं नाही. कीर्तन किती टायमात केलंय याला महत्व आहे. म्हणून महाराज 5 मिनिटांना अगोदरच. आता आपलं बरोबर किती 10:30 वाजले राईट. 5 मिनिटं बाकी. 5 मिनिटात शेवटच्या चाली सगळं होतंय. विठाला विठाला. म्हणून महाराज सर्वांच्या तुमच्या सहकार्यानं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं आपल्या अहिल्यानगर इथं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य अशा थाटामाटात सोहळा साजरा होतोय महाराज. आता गावातले सगळे माणसं काही नसतील महाराज, पण उद्यापासून परवा दिवसापासून कार्यक्रमाला या, कारण हा आनंद इथंच घेता येतो महाराज. एवढे ज्ञानेश्वर महाराज हे मुलं संस्थेतले मुलं म्हणजे खरे एक साक्षात ज्ञानोबरायचा अवतार आहे महाराज. आणि हे हरिपाठाला मुलं असतात आपण महाराज हे आनंद इथंच घेता येतो. हे आनंद घरी गेल्यावर घेता येत नाही. आता तुम्हाला सांगतो आम्ही इथं इठल म्हणा म्हणतो, टाळ्या वाजवा, भजन करा, इथं लोक करीत नाहीत. हे आनंद इथंच घेता येतो. हे आनंद आपण जर घरी जाऊन घ्यायचा विचार केला, एखाद्या माणसानं समजा एखाद्या माणसाला वाटलं मंडपात लयच खात चाललं होतं, आपल्याला आनंद घ्या वाटलाय, त्यानं रग पांघरून घेतली आणि इठल टाळ्या वाजून सुरू केलं. घरचे लोक पैसे नसले 3 नाही भेटले तर 5 काढते, पण त्याला दवाखान्यात घेऊन जाते ना अगोदर. तो आनंद तिथं घेता येणार नाही ना. म्हणून ह्यो आनंद महाराज इथंच घेता येतो. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी महाराज आनंद घ्यायचा एक. आणि हा महाराज म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा असा आनंद घेता येणार नाही, म्हणून ह्या मृत्यू लोकात घेता येतो. म्हणून स्वर्गात दिग्देव अमर पेलेले या नरद्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. म्हणून सर्वांनी महाराज हरिपाठाला आता हरिपाठाला समाज वाढा कालच्या पेक्षा आज. बरोबर आहे ना? अजून उद्या वाढन. पहिले 1, 2, 3 दिवस काम निवेदन लागू तरच होते, आणि आता 3 दिवसापासून सुरुवात झाल्यावर भरपूर लोक येतात. सर्वांनी यायचा आणि आनंद घ्यायचा महाराज. ह्यो आनंद इथंच घेता येतो. महाराज म्हणतात ना या रे लहान थोर याती भलते नारी नर. म्हणून झालेली सेवा तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा गुरुवर्य विनोद महर्षी विनोद सम्राट वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या चरणी, गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न भानुदासजी महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या चरणी समर्पित करतो. थांबतो.
बोलता बोलता कमी जास्त वेळ झाला असेल, बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर माफी असू द्या. ना तरी बालक बोबडा बोले, का विचुका वाकुडा पावले, ते चोज करून रिगे माऊली, वाकुडे तिकुडे बाळकाचे बोल, करीत ते नवल मायबाप, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुम्हा ते विनवितसे, करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नवे अंग युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडी लोसेस, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजल मी तुका म्हणे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर